दिदे, मला देवांबद्दल जरा तुझ्याशी बोलायचं होतं ग. हा बोल की. कॉम्पिटिशन किती वाढले म्हणून तर माझ्या ऐपत नसताना सुद्धा मी ह्याला इंटरनॅशनल स्कूलला घातले. का तर ह्याचं भविष्य चांगलं व्हावं. आपल्याला तर काय इंग्लिश फाडफाड बोलायला येत नाही, पण पुढे जाऊन कुठं ह्याचं इंग्लिशमुळं काय अडायला नको. अगं पण झालं उलटच. धड याला इंग्लिश येत नाही, मराठी तर काहीच येत नाही. अगं आपण बेरीज वजाबाकी तोंडी करायचो ग, तोंडाकडे बघतोय. अगं गल्लीतली काय बोलतात ह्याला कळत नाही, ह्यो काय बोलतोय ते कुणालाच कळत नाही. आपण भाकरी आमटी कुस्करून खाणारं माणसं ग. हे पिझ्झा बर्गर सँडविच शिवाय काय खातच नाही. आपण शाळेत असताना कसलं रांगड होतो, पाग नाही बळे झाले. अरे किरण, हे इंग्लिश मिडियमचं फॅड आहे की नाही आत्ता आले. आपण काय शाळा शिकलो नाही रे. आपल्या मराठी शाळांमध्ये मराठी संस्कार दिले जातात, मराठी सण साजरे केले जातात आणि आपल्या लेवलचीच पोरं त्या शाळेत असतात. आपण वडून ताणून पोराला भविष्य चांगलं व्हावं म्हणून ब्रँडेड शाळेत घालतोय, पण तिथे येणारी पोरं पण ब्रँडेड आहेत आणि आपलं पोरग ते बघतंय. त्यामुळे आपण त्याला किती पण दिलो तर ते त्याला कमीच वाटतंय. आणि त्या शाळांमध्ये सण कुठले साजरे केले जातात? ख्रिसमस, एकदम ब्रँडेड, सगळं ब्रँड मध्येच जाते रे. हे बघ, मी काय जाती आणि धर्मांच्या विरोधात नाहीये, पण इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजांच्या संस्काराचा परिणाम कुठेतरी आहेच रे. आणि मराठी शाळांमध्ये आपल्या मराठी संस्कार, मराठी सणांचा, मराठी भाषेचा आणि मराठी जगण्याचं त्यात अंश असतोच. नॉर्मल शाळांमध्ये पोरग परिस्थितीला तोंड द्यायला शिकते, कसं वागायचं. प्रत्येक लेवलच्या कॅटेगरीची पोरं त्या शाळेत असतात. सगळ्या परिस्थितीतनं जायची तयारी आणि धमक त्याच्यात आपोआप निर्माण होते. ते आपल्याला शिकवायला लागत नाही. तुला एक सांगू काय, पोरग जेवढं बघून शिकतंय का नाही तेवढं शिकवून शिकत नसतंय. त्यामुळे ज्या त्या नॉर्मल शाळांमध्ये जी परिस्थिती बघते की नाही त्यातनं पोरग आपोआप तयार होते. आणि ह्या शाळांमध्ये जाऊन ढीगभर आपण पैसा घालतोय, पण ते कशासाठी घालायला लागलोय आपण? इंग्लिशसाठीच ना. फक्त भाषेचाच विषय आहे ना. मला सांग, भाषेमुळे असं काय अडलं रे? आपण मराठी शाळांमध्ये शिकलो नाही. आता ह्या पोराची डिलिव्हरी ज्या दवाखान्यात केलास, ती जी मॅडम होती ती एवढी चांगली मोठी डॉक्टर आहे, पण ती मराठी शाळेतच आली ना रे पुढं. आता ज्या घराचं बांधकाम इंजिनियरला दिलायस, तो इंजिनियर पण मराठी शाळेतनं शिकला ना. आता जे मोठे मोठे सायंटिस्ट आहेत ते मराठी शाळेतनं शिकले ना. मग कसं काय म्हणू शकतोयस की त्या इंटरनॅशनल आणि त्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्येच घातल्यानंतर पोरग पुढे टिकू शकते? हा समज तुझा चुकीचा आहे. प्रश्न भाषेचा आहे. तू क्लास लाव इंग्लिशचा आणि पोरग चांगल्या साध्या त्या शाळेमध्ये शिकव, मराठी शाळेमध्ये. पोरग आपोआप तयार होते. हे असले याव यू आऊच नेबळ बनत नाही. कुठल्या पण परिस्थितीत तोंड देऊन लात मारायला तिथं पाणी काढायची धमक फक्त मराठी शाळेतच त्या पोरात तयार होऊ शकते. हे मी गॅरंटेड सांगू शकते, कारण आपण मराठी शाळेत शिकलोय, आपण तयार झालोय आणि आपण आपल्या पोरांना त्या मराठी शाळेच्या जीवावरच आता आपण आपल्या पायावर उभा आहे आणि पोरांना आपण सांभाळू शकतोय, पाहिजे त्या परिस्थितीला तोंड देऊ शकतोय. मग तू कसं म्हणतोयस की आपली पोरं त्या शाळेत तयार होणार नाहीत? बरोबर आहे दिदे तुझं. आता तिसरीला आहे, 5वी पासून घालून टाकतो मराठी शाळेत.